अमेरिका इराण युद्धाचा फटका आता डोंबिवली एमआयडीसी परिसरातील या केमिकल कंपन्या देखील बसण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते. या डोंबिवली एमआयडीसी मधील बहुतेक कंपन्या या पीएनजी गॅसवर सध्या या कंपन्यांमध्ये वापरला जातो. हा गॅस वापरून इकडचं प्रोडक्शन केलं जातं. मात्र सध्या गॅसचा जो तुटवडा पाहता तसेच केंद्र शासनाने ज्या गाईडलाईन जारी केल्यात त्यामुळे येत्या काही दिवसात या गॅसची देखील प्रचंड तुटवडा निर्माण होईल आणि एकंदरीतच त्याचा फटका या कंपन्यांच्या उत्पादनांवर देखील बसू शकतो. आपल्यासोबत कामा संघटनेचे पदाधिकारी देवेंद्र सोनी आहेत. देवेंद्रजी, काय सांगाल नक्की एकंदरीत कसा फटका बसू शकतो या पूर्ण कंपन्यांना? अ, जे आपल्या इकडचे जे कंपनी आहे ते प्रदूषण मंडळाने जे नवीन नियम काढलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपले जे बॉयलर्स आहेत ते पीएनजी गॅसवर कनेक्शन करून घेतलेले आहेत. त्यांची ते मॉडिफिकेशन करून पीएनजी गॅसवर त्यांनी कन्वर्ट केलेले बॉयलर्स आहेत आता. त्यामुळे आपल्याला चिमण्यांमध्ये धूर पण कमी दिसतोय आता. ते बघ आपण त्यांना साहजिकच दिसतंय आपल्याला. एकूण किती कंपन्या असतील तरी यात? 70% आपली कंपनी आहे तिथे जे पीएनजी मध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहे. आता याच्यात जे कंपनी आहेत आम्हाला जे सप्लायर्स आहेत आता या परिस्थिती जे आता चालली आहे युद्धाची, त्याच्यात जे महानगर गॅसने असं सांगितलंय, आम्हाला इशारा दिलाय की त्यांच्याकडे जेवढा साठा आहे तेवढे पुरतं जे साठा आम्हाला ते आम्हाला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. त्याच्यानंतर जर आम्हाला पुढे त्यांनी सांगितलं की तुम्ही पर्यायी इंधनाचा विचार करून ठेवा, पण पर्यायी इंधन पण आम्हाला तसं ते पण इम्पोर्टच होते, आम्हाला परत एकूण एकच होणार आहे. त्याच्यासाठी आमची एवढीच मागणी आहे की जर का व्यवस्थित कंपनी चालूच ठेवायची असेल तर आम्हाला ते पुरतं तेवढं पीएनजी गॅस लागणारच आहे. या कंपन्यांना जो कच्चा माल लागतो त्याच्या दरांवर देखील परिणाम झाल्याची सध्या चर्चा आहे. एकंदरीत युद्धाचा जो फटका आहे, इम्पोर्ट बंद असल्यामुळे तुम्ही जो कच्चा माल घेता त्याच्यावर देखील दर वाढलेत, अशी देखील एक चर्चा आहे. त्याबाबत काय सांगा? येस, बरोबर आहे. त्याचं इम्पोर्ट करण्यात जे केमिकल इम्पोर्ट करून जे इथे येतात त्याच्यात पण आता शॉर्टेज असल्यामुळे सप्लायर्सनी ते रेट वाढवलेले आहेत आणि जे परचेसर जे आहेत ते रेट वाढवून देत नाहीये. म्हणून मॅन्युफॅक्चर जे आहेत, जे कंपनी मालक जे आहेत, आता त्यांना असं झालेलं आहे की त्याच्याकडे जेवढी सहन करण्याची कॅपॅसिटी असेल तेवढा तो माल बनवणार आहे. त्याच्या पुढे तो पण बनवू शकणार नाहीये आणि ते बंद पडेल ते कंपनी. एकंदरीत किती दिवस पुरेल एवढा म्हणजे इंधनाचा साठा सध्या कंपन्यांकडे आहे? कंपन्यांकडे स्टॉक नाहीये. हे महानगर डायरेक्ट पाईपलाईन थ्रू येते, म्हणजे कंपनी स्टॉक ठेवू शकत नाहीये. फक्त महानगरकडे जेवढं गॅस स्टॉक असेल तेवढंच ते सप्लाय करणार आहे. भविष्यात 1-2 दिवसामध्ये या घडामोडी घडू शकतात, म्हणजे इकडचे जे उद्योगधंदे आहेत ते संकटात येतील. येऊ शकतात. जर का सप्लाय नाहीच झाला तर मग कंपन्यांना तो धोका आहेच, तो बंद पडण्याचा. संघटनेमार्फत काही आपलं मागणी करण्यात आली आहे का इंधन पुरवठा करण्याबाबत किंवा गॅस पुरवठ्याबाबत काहीतरी निर्णय घेण्याबाबत? सगळ्याच असोसिएशननी मागणी केलेली आहे सरकारकडे, पण सरकार पण आता त्यांनी पण निर्णय घेतलाय. ते कुठे या देशातून नाही पण दुसऱ्या पर्यायी देशातनं ते पण इंधन मागवायचे प्रयत्न चालू आहेत. आणि आम्हाला आमची बातमी आलेली आहेत आमच्याकडे की ते सरकार पूर्ण प्रयत्न करतात की पर्यायी देशातून त्या इंधन मागून आपल्याला इंडस्ट्रीजना ते पुरवणार आहेत आणि इंडस्ट्री चालू ठेवणार आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता या युद्धाची झळ जी आहे ही सरळ डोंबिवली एमआयडीसी मधील या कंपन्यांना देखील बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. महानगर गॅसच्या भूमिकेकडे आता इथून पुढे लक्ष राहणार आहे. त्याचप्रमाणे सरकार या कंपन्यांना लागणाऱ्या इंधनाबाबत काय निर्णय घेतं हे देखील पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे. अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, डोंबिवली.